Hello student, welcome to our new video. In this video we are going to learn the new type of spectroscopy, that is the Raman spectroscopy. But before that we learn the two type of spectroscopy. One is a rotational spectra, which is also called as a microwave spectra, and another is a vibrational spectra, which is also called as a IR spectra. Now there is a difference between Raman spectroscopy and other two type of spectroscopy, in which we know that in IR spectra as well as microwave spectra, what happens if this is a matter, then radiation incident on this matter, that matter will absorb certain radiation and remaining radiation get transmitted as it is. We detect by means of a detector the missing radiations. If that missing radiation is from microwave region, then we call that spectra are the microwave spectra. If that radiations are missing from the IR region, then we will call it is a IR spectra. Now this is the basic of the IR spectra and microwave spectra, that is rotational spectra and that of the vibrational spectra. But the Raman spectroscopy is different than that of the previous two spectroscopy. Now actually this Raman spectroscopy is a scattering phenomenon. What happens when radiations falls on the matter, then the sum of the radiation gets scattered, some get penetrate and some get absorbed. Now in Raman spectroscopy, what the Raman observed that when some radiations falls on the matter, the radiations get scattered. काय ऑब्झर्व केलंय रामननी ऑब्झर्व केलेलं आहे की ज्यावेळेस काही रेडिएशन्स हे याच्यावरती पडतात त्यावेळेस काही रेडिएशन हे स्कॅटर्ड झालेत आणि जे स्कॅटर्ड झालेत रेडिएशन, त्या रेडिएशनची त्यांनी स्टडी केलेली. IR स्पेक्ट्रामध्ये किंवा मायक्रोवेव्ह स्पेक्ट्रामध्ये काय केलेलं आहे, रेडिएशन्स पडल्यानंतर त्या मॅटरमध्ये असलेल्या मॉलिक्युल्सनी जे रेडिएशन ॲब्सॉर्ब केलेले आहेत आणि ते ॲब्सॉर्ब केलेल्या रेडिएशनमुळे कुठलं ट्रान्झिशन आलं, रोटेशनल एनर्जी लेवल ट्रान्झिशन आलं तर त्याला रोटेशनल स्पेक्ट्रा म्हणलं. मायक्रोवेव्ह रिजनमधून ॲब्सॉर्ब केलं म्हणून त्यालाच आपण मायक्रोवेव्ह स्पेक्ट्रा म्हणलेलं आहे. जर तुमचं ट्रान्झिशन हे व्हायब्रेशनल एनर्जी लेवलमध्ये आलं असेल आणि तुम्ही रेडिएशन IR रिजनमधून ॲब्सॉर्ब केलं असेल तर त्याला आपण व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा किंवा IR स्पेक्ट्रा म्हणलेला आहे. परंतु इथं काय आहे, रेडिएशन पडल्यानंतर रेडिएशन हे स्कॅटर्ड झालं, हे रेडिएशन स्कॅटर्ड झालं कुठल्याही डायरेक्शनला. आणि इथं रमननी काय केलेलं आहे की इन्सिडंट डायरेक्शन जी आहे रेडिएशनची त्याच्या 90 डिग्रीमध्ये त्याला ॲब्झॉर्ब केलेलं आहे जे रेडिएशन स्कॅटर्ड झाले. आता स्कॅटर्ड होणारे रेडिएशन हे काय वेगवेगळ्या डायरेक्शनला जातील, म्हणून त्यांनी काय केलं, फक्त 90 डिग्रीचे जे रेडिएशन्स आहेत ते रेडिएशन ऑब्झर्व केलेले. व्हॉट वी ऑब्झर्व दॅट मोस्ट ऑफ द रेडिएशन विच आर फॉलिंग on the matter is having the same frequency as that of the incident radiation. Incident radiation ची frequency आणि scattered झालेल्या radiation ची frequency ही सारखीच आहे. मग अशा जे रेडिएशन्स असतील किंवा अशा ज्या लाईन्स असतील त्या लाईन्सला म्हणलेलं आहे रेलेज लाईन्स. त्याला काय म्हणलेलं आहे, रेलेज लाईन्स म्हणलेलं आहे. आणि जे रेडिएशन आता हे रेलेजनं सांगितलेलं होतं ते रामननंही सांगितलेलं आहे, पण रामनला आणखी ॲडिशनल काय सापडलेलं आहे, ज्यावेळेस रेडिएशन इथं फॉल होतील त्यावेळेस जे स्कॅटर्ड झालेले रेडिएशन्स आहेत 90 डिग्रीमध्ये जर त्याला मोजलं किंवा त्याला डिटेक्ट केलं डिटेक्टरच्या सहाय्यानं, तर रामनला काय सापडलं, तर रामनला सापडलं की काही रेडिएशन्स जे आहेत त्याची फ्रिक्वेन्सी ही इन्सिडंट रेडिएशनच्या सारखीच आहे. ह्याच्या ॲडिशनमध्ये देअर आर द लाईन्स which are having a frequency less than that of the incident radiation frequency and some of the lines which are having the frequency greater than that of the incident radiation. म्हणजे
जे इन्सिडंट रेडिएशन आहे त्याच्या एवढी फ्रिक्वेन्सी असलेली एक लाईन सापडली आणि काही लाईन्स अशा सापडल्या की ज्याची फ्रिक्वेन्सी इन्सिडंट रेडिएशनपेक्षा जास्त आहे. काही लाईन्स अशा सापडल्या की त्याची फ्रिक्वेन्सी इन्सिडंट रेडिएशनपेक्षा कमी आहे. अशा ज्या लाईन्स आहेत ज्याची फ्रिक्वेन्सी इन्सिडंट रेडिएशनपेक्षा जास्त आहे किंवा इन्सिडंट रेडिएशनपेक्षा कमी आहे त्या लाईन्सला म्हणलेलं आहे रमन लाईन्स. त्याला काय म्हणलेलं आहे? रमन लाईन्स म्हणलेलं आहे. मग असं कसं झालं? लाईन्स कमी फ्रिक्वेन्सीच्या आणि जास्त फ्रिक्वेन्सीच्या का आल्या? तर त्याचं कारण असं आहे, समजा आपल्याला माहिती आहे की रेडिएशनमध्ये काय तर फोटॉन ज्यावेळेस इथं आदळले, हे जे कोलिजन असेल हे इलॅस्टिक कोलिजन असेल तर देर इज नो एक्सचेंज ऑफ एनर्जी बिटवीन द मॅटर मॉलिक्युल्स अँड दॅट ऑफ द रेडिएशन फोटॉन्स. फोटॉन्स आणि मॅटरचे मॉलिक्यूल ह्याच्यामध्ये कुठलंही एक्सचेंज होणार नाही एनर्जीचं, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? इलॅस्टिक कोलिजन म्हणतो. आणि त्यावेळेस स्कॅटर्ड झालेले असतील तर त्याची फ्रिक्वेन्सी आणि इन्सिडंटची फ्रिक्वेन्सी ही सारखीच असते, म्हणून ती जी लाईन मिळते त्या लाईनला काय म्हणलेलं आहे? रॅलेज लाईन म्हणलेलं आहे. मग आता कमी फ्रिक्वेन्सी का झाली? ज्यावेळेस फोटॉन याच्यावरती पडेल त्याचं कोलिजन जर इनइलॅस्टिक असेल तर त्यावेळेस तो काय करेल की हा जो मॅटर आहे, हे मॅटरचे मॉलिक्यूल जे असतील ते काय करेल? ह्या फोटॉनची एनर्जी ॲब्सॉर्ब करतील आणि फोटॉनची एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यानंतर जो फोटॉन स्कॅटर्ड झाला त्या फोटॉनची एनर्जी कमी झाली, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी काय झाली? कमी झाली. आणि फ्रिक्वेन्सी जर कमी होत असेल तर तो इन्सिडंट रेडिएशनच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी फ्रिक्वेन्सीला तुम्हाला लाईन दिसेल, त्याला रमन लाईन म्हणणार आपण, त्याला रमन लाईन म्हणणार. आणि दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे, ज्यावेळेस फोटॉन याच्यावरती पडला त्यावेळेस त्या फोटॉननं ह्या मॅटरच्या मॉलिक्यूलमधली एनर्जी ॲब्सॉर्ब केली. फोटॉननी मॉलिक्यूलच्या सबस्टन्सचा जो मॉलिक्यूल आहे किंवा मॅटरचा जो मॉलिक्यूल आहे त्याची एनर्जी त्यांनी ॲब्सॉर्ब केली, म्हणून स्कॅटर झालेला जो फोटॉन असेल त्याची एनर्जी जास्त असेल. त्याची एनर्जी जास्त आहे म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, म्हणून रॅलेजपेक्षा किंवा इन्सिडंट रेडिएशनपेक्षा त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे? जास्त आहे. ही जी लाईन असेल या लाईनला सुद्धा काय म्हणायचं? रॅलेज लाईन म्हणायचं. म्हणजे या लाईनला काय म्हणायचं आपण? रमन लाईन म्हणायचं. म्हणून आपल्याला 3 प्रकारच्या लाईन मिळतात, एक सारखी फ्रिक्वेन्सी असलेली, एक कमी फ्रिक्वेन्सी असलेली आणि एक जास्त फ्रिक्वेन्सी असलेली. कमी फ्रिक्वेन्सी असलेल्या ज्या रमन लाईन्स आहेत त्याला स्टोक्स लाईन्स म्हणायचं आणि जास्त फ्रिक्वेन्सीवाल्या ज्या लाईन्स आहेत त्याला म्हणायचं अँटी स्टोक्स लाईन्स. म्हणून आपल्याला स्पेक्ट्रोस्कोपी स्कॅटरिंग फिनॉमिनॉन जर आपण ऑब्झर्व केला तर 3 प्रकारच्या लाईन्स मिळतात. एक आहे स्टोक्स लाईन, रॅलेज लाईन आणि अँटी स्टोक्स लाईन. रॅलेज लाईनची फ्रिक्वेन्सी इन्सिडंटच्या एवढीच असते, स्टोक्सची फ्रिक्वेन्सी इन्सिडंटपेक्षा कमी असते, अँटी स्टोक्सची फ्रिक्वेन्सी इन्सिडंटपेक्षा जास्त असते. राईट? अँड देअरफॉर इट इज सेड दॅट when a monochromatic radiation are allowed to fall on a matter, then if we observe the scatter radiation at the 90 degree, we will observe in addition to that of the Rayleigh's lines, there are some lines having frequency less than that of incident radiation and frequency greater than that of the incident radiation. This phenomenon is called as the Raman effect. याला काय म्हणायचं? रमन इफेक्ट. म्हणजे रॅलेज लाईनच्या सोबतीला ज्यावेळेस कमी फ्रिक्वेन्सीच्या लाईन्स म्हणजे स्टोक्स लाईन्स आणि जास्त फ्रिक्वेन्सीच्या लाईन्स अँटी स्टोक्स लाईन्स जर दिसल्या तर हा जो इफेक्ट आहे याला म्हणलेला आहे रमन इफेक्ट. नाव दिस इज द बेसिक ऑफ द रमन इफेक्ट और द रमन स्पेक्ट्रोस्कोपी. नाव लेट अस सी in detail the spectroscopy. There are different theories of spectroscopy, Raman spectroscopy. 2 theories are there. One is the quantum theory of Raman effect and another is a classical theory of Raman effect. Now let us see the first theory, that is quantum theory of Raman effect.